मंडळी, इथे जवळच असलेल्या एका बिल्डिंगमधून मला एका मैत्रिणीची ऑर्डर आलेली होती. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी आदल्या दिवशीच आणून स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी खूप कामं आहेत. चला आता कंबर कसून कामाला लागूयात. तिची ऑर्डर 8 किलो पावभाजी आणि 4 किलो व्हेज पुलाव होता. पावभाजीसाठी लागणारे सर्व साहित्य स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले. त्यानंतर हे जे दिसते व्हिडिओमध्ये फ्लॉवर, ढोबळी मिरची, गाजर आणि बीटरूट हे मी कुकरला सुरुवातीला लावून घेतलं. त्यानंतर व्हेज पुलावसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या कट करून घेतल्या. भाज्यांमध्ये मी इथे बीन्स, तोंडली, गाजर, ढोबळी मिरची, फ्लॉवर वापरलेला आहे. त्यानंतर बटाटा, कांदा, टोमॅटो, मटारसुद्धा वापरलेला आहे. कुकर थोडा लहान पडत होता त्यामुळे 2 टप्प्यामध्ये भाज्या शिजवून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या वेळेला बटाटा लावून तो सुद्धा कुकरला शिजवून घेतला. बटाटा शिजतोय तोपर्यंत कांदा चॉप करून घेतला. त्यानंतर सर्व भाज्यांसाठी किंवा पुलावसाठी लागणारा कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा स्वच्छ धुवून घेतला. आता चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, या अर्थाने मी 12 वाजता दुपारी चहा प्यायला घेतला. चहा नरड्याखाली अजून जातोय तोपर्यंत बटाट्याचा कुकर झालेला होता. बटाटे मॅश करून घेतले आणि पावभाजी लगेचच फोडणीला घालून घेतली. मी या पावभाजीमध्ये कोणताही फूड कलर घातलेला नाही. बीटरूटमुळे या पावभाजीचा कलर एवढा सुंदर आलेला आहे की फूड कलर अजिबात सुद्धा घालण्याची गरज लागत नाही. असं खायला दिलं तर बीटरूट खाल्ल्या जात नाही, पण पावभाजीमध्ये घातल्यामुळे ते खाल्ल्या पण जाते आणि त्याची काही वेगळी चव पण लागत नाही. आता पावभाजी तर तयार आहे. चला आता पटकन पुलाव बनवायला घेऊयात. 4 किलो पुलावसाठी 4 किलो लॉंग ग्रेन बासमती राईस स्वच्छ धुवून भिजायला घातला. त्यानंतर भाज्या सगळ्या फोडणीला घातल्या आणि पाणी निथळून तांदूळ घालून घेतला. गरजेनुसार गरम पाणी, गरम मसाला आणि 3-4 चमचे तूप घातलं. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे झाकण झाकून अर्धा तास मंद गॅसवरती भात चांगला शिजवून घेतला. त्यानंतर पुन्हा 5-6 चमचे तूप घालायचं. व्हेज पुलाव आपला रेडी आहे. तुम्हाला या व्हेज पुलाव आणि पावभाजीच्या दोन्हीच्याही मोठ्या व्हिडिओ रेसिपीचा हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचा मोठा व्हिडिओ मी नक्की बनवेल. आता किचन ओटा खराब झालेला होता त्यामुळे तो पहिल्यांदा क्लीन करून घेतला. सगळ्यात शेवटी कोशिंबीर बनवायला घेतली. त्यासाठी काकडी, टोमॅटो, कांदा, चवीनुसार मीठ, साखर आणि दही घातलं. व्यवस्थित मिक्स केलं. लगेचच कोशिंबीर तयार झाली. इथे जवळच राहत असल्यामुळे मी माझ्याच भांड्यांमध्ये सगळी ऑर्डर पॅक केली आणि तिला ऑर्डर रेडी असल्याचे सांगितले. तिचे मिस्टर घरी येऊन ऑर्डर घेऊन गेले. तुम्हालाही असे काही होममेड फूड ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. पुणेमध्ये सगळीकडे डिलिव्हरी अवेलेबल आहे. खराब न होणारे पदार्थ म्हणजे डिंक लाडू, मेथीचे लाडू किंवा ड्रायफ्रुट्सचे लाडू, दिवाळी पदार्थ हे पुण्याच्या बाहेर सुद्धा डिलिव्हरी केले जातील. चला आता जाता जाता पटकन एक लाईक करा, यूट्यूबवर सबस्क्राईब आणि फेसबुक, इंस्टावरती फॉलो करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.